लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे। पुणे लोकसभेसाठीचे तीनही उमेदवार जाहीर झालेले आहेत। महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर, तर वंचितकडून आता वसंत मोरे हे लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत। तिन्ही उमेदवारांनी प्रचार चालू केलेला आहे। पुण्यातल्या वाड्यावस्त्यांमध्ये फिरून हा सर्व प्रचार चालू आहे। मतदारांच्या भेटीगाठी चालू आहेत। त्यामुळे पुण्यातल्या जनतेच्या मनातला खासदार नेमका कोण आहे, पुण्यात सध्या या तिन्ही उमेदवारांपैकी नेमकी कोणाची हवा आहे हे पुण्यातल्या मतदारांकडून जाणून घेणार आहोत। काका, पुण्यात तिन्ही उमेदवार जाहीर झालेले आहेत, कोणाची हवा आहे असं वाटतं? मुरली मोहोळ एकच मुरली मोहोळ बस। का असं वाटतं? बघा ना, आता लोकसभेत तर पाहिजेतच ना, ते पाहिजेत का नको? सबके साथ मोदी के साथ। बाकीचे दोन उमेदवार कुठे कमी पडतात असं वाटतं? नाही, पण बघा ना, एक हवा जर बघितली आत्ता पुण्यात तुम्ही, तर मुरली मोहोळ शिवाय कोणीच नाही आहे, कोणीच नाही आहे। आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे त्या माणूस असा आहे की जमिनीवर पाय। आज बघितलं तर एवढी लोक आत्तासुद्धा कामं करून घेतात त्यांच्याकडून, ते कामं करतायत काय, सर्वसामान्य माणसांचे ऐकून घेणं, त्यांच्या काय समस्या आहेत माणूस करून घेतो। पुण्यात सध्या कुणाची हवा आहे? सध्या मोदीचीच हवा आहे। मुरलीधर मोहोळ कमळच येणार 100%, कारण त्यांनी भरपूर छान कार्य केलं आहे। सगळ्यांना आधार भरपूर दिला आहे प्रत्येक गोष्टीत, म्हणजे काही असे अडचण नाही, म्हणजे व्यवस्थितच सगळ्यांचे लाईनी लावून दिले। बाकीचे दोन उमेदवार कुठे कमी पडतात? नाही, त्यांचे कधी अनुभवच नाही ना। आणि मुरलीधर मोहोळ म्हणजे जास्त ओळखीचे आहेत, व्यवस्थित आहे सगळं। आणि कमळाने आम्हाला भरपूर साथ दिली, आणि असं आम्हालाच नाही सर्वांनाच दिली। कमळ येण्याची फार अपेक्षा आहे आणि येणार 100%च येणार। कमळ मोदी सरकारच परत हवं आहे। पुण्यात कोणाची हवा आहे सध्या? पुण्यात आता फक्त धंगेकर आणि धंगेकर, कारण आम्ही तर BJPला मत देणार नाही आहे। फोडाफोडीचं राजकारण आम्हाला आवडत नाही आहे। आणि आता तिरंगी आता मतदान आहे, म्हणजे तिरंगी लढत आहे आता। वंचितचे वसंतदादा मोरे परत, आणि म्हणजे भाजपाचे मोहोळ आणि धंगेकर, पण निवडून येणार तर धंगेकरच। आता त्यांनी जनतेची कामं केलेली आहेत। आता आमच्या मंडईमध्ये लाईटी नव्हत्या, लाईटीचं बसवलेलं आहे, CCTV कॅमेरे बसवलेले आहेत। आणि परत कधी पण अर्ध्या रात्री कधी पण त्यांच्याकडं मदत मागायला जावा, त्यांनी करतात आणि करतातच मदत। बाकीचे जे आहेत ते आम्हाला कधी दिसले पण नाही। आम्हाला एका वर्षामध्ये 5 वेळा आमदार आमच्याकडे आले पाहिजे, आमची कामं केली पाहिजे, असे आमदार हवेत, मग ते आम्ही खासदार म्हणून पुढे पाठवू। नाही तर कसं आहे, एकदा मतदान केलं की 5 वर्ष दिसतच नाही आहे त्यांनी। पुण्याचा नाही आहे, मी बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे, पण गेले अनेक वर्ष मी पुण्यामध्ये राहतो। पण पुण्यामध्ये मी जर 10 लोकांना विचारलं तर त्याच्यामधले 7 ते 8 लोक हे धंगेकरांचं नाव घेत आहेत। त्याच्यावरूनच ओळखू येतं की धंगेकरांची किती ताकद आहे। तसं आता वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेंना तिकीट भेटले, तर आता वसंत मोरेंना वंचितचे मतं तर भेटणार आहेत, पण OBC SC आणि मुस्लिम मतदान हे वसंत तात्या कुठेतरी मत ते खाणार, आणि त्याचा फायदा मला असं वाटतं की मोहोळला होणार। पण तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे सध्या? आता सध्या तर विधानसभा जशी झाली तर विधानसभेमध्ये मोठे भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते येऊन गेले, तर तेव्हा धंगेकरांना ते हरू शकले नाही। त्याच्यावरूनच धंगेकरांची काय ताकद आहे हे समजते। त्याच्यामुळे हे लोकसभेमध्ये तरी मला असं वाटतं की धंगेकरांचं पारडं जड आहे। धंगेकर का सगळं लाईट बीट मंडईत दुसरा कोण आलंच नाही ना मंडईत, नगरसेवक वगैरे। तसे धंगेकर आम्हाला सतत येऊन भेटतात वगैरे, बोलतात, तिकडचे रस्ते रिकामे केले होते, आमची मदत करतात। आता मंडईमध्ये काम चाललंय पुतळ्याचं वगैरे, खूप मदत करतात, चांगलेच आहे। कोणच आला नाही, फक्त एकटे धंगेकर आलेत। पुण्यात कुणाची हवा आहे? हवा दोघांची बी आहे, मुरलीधर मोहोळची बी आहे, धंगेकरची बी आहे। दोन्हीमध्ये घासाघाशी आहे, खालेवरे होईल, अर्धा हजार नाही इकडं तिकडं। पण तरी तुम्हाला काय वाटतं? आता आपल्याला केंद्रामध्ये BJP सरकारच चांगलं वाटतं आहे काय। आता इथलं कसं आहे, पुण्यातलं स्टेटचं काय सांगू शकत नाही। पुण्यात कुणाची हवा आहे असं वाटतं? पुण्यात मोदींचीच हवा आहे। पुण्यात, महाराष्ट्रात, भारतात मोदींचीच हवा आहे, दुसरी कोणाची हवा चालूच। पहिलवान आमचा अण्णा मोहोळ,
कारण त्यांचं काम आहे. कोविड काळामध्ये महापौर असताना त्यांनी जे कार्य केले ते सगळं पुणे जाणतं. बाकीच्यांच्या नुसत्या वल्गना नाहीत, काम करणारे फक्त मोहळच. आणि मोहळांना साथ मिळती फडणवीस साहेबांची आणि फडणवीसांना साथ मिळती केंद्राची. त्यामुळं निवडून येणार मोदीच. काकू पुण्यात कुणाची हवा आहे? आता सध्या इथं दंगेकरांचं हवं आहे का, तर तेच कामं करतात आमच्या एरियात. आता तिकडूनच आम्हाला माहीत नाहीत. इथं म्हणजे आता त्यांनी कॅमेरे बसवलेत, म्हणजे आतलं समजा सुधारवले मंडईचं, चालले त्यांचं कामं सुधारायची. आणि मागच्या वर्षी म्हणलं तर राशनेने कामं केलेत, आता परत रस्त्याची ही. बाकीचे दोन्ही उमेदवार तुमच्याकडे आले होते का? अजून तर नाही आले कोणी, पण दंगेकर आले ते. आता येऊन कामं चालू आहेत दंगेकरांची. काकू पुण्यात कुणाची हवा आहे सध्या? सध्या धनगेकर. का असं वाटतं तुम्हाला? कारण का ते कामं खूप करतात. आता कामं त्यांची सध्या चालू आहेत मंडईत सुद्धा. त्यामुळं बाकी दोन उमेदवार आले होते का तुमच्याकडे? अजून ते तर काय आले नव्हते. काका पुण्यात कुणाची हवा आहे सध्या? धनगेकर, रवींद्र धनगेकर असं वाटतं. मी पहिल्यापासून वाटतंय. का पण असं काय काम केलं? कामं सगळे जगणं करतो. कुठले काम नाही म्हणत नाही, कुठल्याच कामाला, कुठलंही काम उमेदवार आले होते का? नाही, अजून नाही. तेवढे एकच येतात, त्यांनी सुधारणा केली सगळी. लाईट बीट कॅमेरे. इकडे भाजीपाला वगैरे करता मंडईत येतो. पुण्यातलाच रहिवासी, बाणेर बालेवाडी. आणि इकडे मंडईमध्ये माझं बरंच रोजचं येणं जाणं असतं. पुण्यात सध्या हवा म्हटल्यावर एक जोरदार माणूस आहे की चौकडे तुमच्याही नाव ऐकिवात असेल. दंगेकर म्हणून एकच माणूस असा आहे निर्माण झालेला की सर्व बाकीच्यांची हवा त्याने फिकी करून टाकली. मागच्या वेळेससुद्धा मी बऱ्याच लोकांचा अनुभव घेतला आणि बऱ्याच लोकांची मुलाखत घेतली, तर त्याच्यात मला असं दिसून आलं की बरेच बिगर ओळखीचे लोकसुद्धा म्हणतात की काका दंगेकर हा माणूस वेगळाच आहे. तर मागच्या वेळेस मी ऐकलं होतं की म्हटलं साधा सिंपल माणूस आहे आणि कसं काय, तर खरोखर निवडून आला आणि भयंकर लीड घेऊन निवडून आला. तर ह्यावेळेससुद्धा कारण कार्यच असं आहे की भयंकर कार्य अफाट आहे. कार्यांचं वर्णन करता येऊ शकत नाही. या मंडईमध्ये सुद्धा जे लोक आहेत, गरिबांपासून त्यांनी उद्धार केला चांगल्या चांगल्यांचा. रंजलेले गांजलेले असे जे काही असतील, लहान मुलं घेऊन बिचारे तळमळणारे लोक आहेत की ज्या बायांना कोणी घरचे माणसं वगैरे नाहीत, लहान मुलांचा प्रपंच त्या स्वतःच्या खांद्यावर पेलून चालवतात. अशासुद्धा मंडईत बाया दिसतील. माणसंसुद्धा असे दिसतील की कठीण परिस्थितीत पुढे आलेली आणि आज उद्योग करतायत. एवढ्या लोकांना उद्योग लावून आणि त्यांच्या अडीअडचणीसुद्धा सर्व अडचणी सोडून जो माणूस ह्या एवढ्या भागात क्रांती करतो, नया पैसा त्यांचं देणं घेण्याच्या बाबतीत काही नाही, फुकट चांगल्या मनोभावे आणि चांगल्या वृत्तीने सेवा करतात. तर त्यांचं कार्यच एवढं अफाट आहे की त्यांचं कार्य बोलतं आहे, ते नाही बोलत, त्यांचं कार्य बोलतं आहे. आणि त्यांचा उदोउदो एवढा आहे की सर्व समस्त जेवढी मंडई परिसर आणि एवढा परिसर जे पुण्यातला, कुठेही लहान मुलाला जरी विचारलं तरी दंगेकरशिवाय बात नाही. एवढी त्यांची ख्याती आहे. आणि जेवढं ते क्रांती करून जेवढं कर्तव्य करतात, सेवा करतात जनतेची, ते असंच त्यांना ह्या सेवेचं फळ परमेश्वर देवो, हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. दंगेकर जिंदाबाद. आजी 3 उमेदवार आहेत, तुमचा पाठिंबा कुणाला आहे? आम्हाला दंगेकर. का असं वाटतं तुम्हाला? आम्हाला त्यांनी सही सहकार करतात. आमचा माल बीर आम्हाला गरीबाला साथ देतात. कधी बी आपल्याला इथून चालले तर आपल्याला हात जोडतात. आम्ही लहान असून आम्हाला हात जोडतात. त्यांना गरीबाचा किंमत आहे, मोठ्याची किंमत नाही, गरीबाची किंमत आहे. बाकीचे 2 उमेदवार आले होते का प्रचाराला? आमच्याकडे कुणी आलेलं नाही. आमच्याकडे धनगेकरच येणार. काका 3 उमेदवार जाहीर झालेले आहेत. पुण्यात सध्या कुणाची हवा आहे असं वाटतं? मुरली अण्णाची. का असं वाटतं? काय का असं वाटतंय तुम्हाला? काम आहे त्यांची. आणि बाकीचे 2 उमेदवार आले होते का तुमच्याकडे? नाही, आता नाव चर्चेत त्यांचं आहे, मुरली अण्णा. आता कामं चालू केलीत परत. आणि मोहोळ कशा स्वतः स्टँडिंगला होते, महापौर होते, त्यामुळे पुण्यात संपूर्ण ओळख आहे. दंगेकरचं काम चांगलं आहे, पण ते त्या मानाने कमी पडत आहे. काका 3 उमेदवारांपैकी कुणाची हवा आहे सध्या असं वाटतं? मोहळांची वाटते मला. का असं वाटतं?
त्यांचं नाव आहे, बऱ्यापैकी काम केलेलं आहे त्यांनी. तुम्हाला कधी असं काही अनुभव आलाय? माझं स्वतः वैयक्तिक कुठलंही काम नव्हतं त्यांच्यापाशी, पण ऐकून माहिती आहे मला. बाकीचे दोन्ही उमेदवार आले होते का प्रचाराला? हा दिसतात, पण माझं इंटरॅक्शन झालं नाही आहे वैयक्तिक, पण दिसतात. 2 पैकी 1 तर दिसतातच दंगेकर. आता तिन्ही उमेदवारांपैकी कुणाची हवा आहे असं वाटतंय पुण्यात? मुरली अण्णा मोहोळची. का असं वाटतं? त्यांनी केलेली विकास कामं, ते महापौर होते, त्या महापौरामुळं त्यांच्या याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे पुण्याचा प्रश्न जवळून बघितले, त्यामुळे त्यांना ते अडचण माहिती आहे पुणेकरांची, की काय आहे, काय केलं पाहिजे, किंवा लोकसभेत गेल्यावर पुणेकरांचे काय प्रश्न आहेत हे महापौर असताना त्यांनीच आणलेले आहेत. आणि त्यांनी बऱ्यापैकी ते मार्गी लावायचा तेव्हापासून एक प्रयत्न केलेला आहे त्या माध्यमातून. आणि एज्युकेटेड आहेत, थोडे ओपन माइंडचे आहेत, सगळ्यांना मिळून मिसळून वागणारे आहेत. बाकीचे दोन्ही उमेदवार कुठेतरी कमी पडतात असं वाटतं? कमी पडतात म्हणजे अनुभव कमी आहे त्यांना, असं मला वैयक्तिक वाटतं की त्यांना त्या बाबतीतला लोकसभेतला अनुभव त्या मानाने त्यांचा कमी आहे. त्यामुळे ते आणि नागरिकांमध्ये आता कुठेतरी विकासाच्या दृष्टीने एक मत तयार व्हायला लागले की आपल्याला हे जाती धर्म पंथ वगैरे बाजूला करून आपल्याला आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, आपल्या देशाचा विकास झालाच पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून लोक मोहोळ अण्णांचे नाव चर्चेत घेत आहेत की बाबा त्यांनाच मतदान केलं पाहिजे असं. कुणाची हवा आहे असं वाटतं? मुरलीधर मोहोळ. का असं वाटतं? हिंदुत्व पाहिलं आम्हाला, आम्ही हिंदुत्ववादी. म्हणजे यंदाची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न लढता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर? हिंदुत्ववादी व्हावी. हो हो, तीच व्हावी. सगळीकडे तेच चालू आहे सध्या. बाकीचे दोन्ही उमेदवार आले होते तुमच्याकडे? नाही, अजून तर कधी नाही आले. आता तीनही उमेदवार जाहीर झालेत. पुण्यात सध्या कुणाची हवा आहे असं वाटतंय? जास्त चर्चा कोणाच्या नावाची होती? आपल्या दंगेकरांचं, आपलं मोहोळ ना, ते पण चर्चा चालायची. पण दोघांपैकी एक कोणाची तरी काय सांगतो, आता सर्व मतदान ह्याच्या नागरिकावरती अवलंबून असतं. त्यामुळे एकच नाव नाही सांगता येणार. नाही नागता काका, पुण्यात कुणाची हवा आहे असं वाटतं? दंगेकर. काय असं वाटतं तुम्हाला? नरेंद्र मोदींची 2 कामं चांगली सांगावी, बेरोजगारी, व्यवसाय आणि जी आता यंगस्टर मुलं आहेत त्यांच्यासाठी काय नोकरी वगैरे, इतकंच बोलणे आमचं. तीनही उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत पुण्याचे, तर हवा कुणाची पुण्यात असं वाटतं? मला असं वाटतं मुरलीधर मोहोळ. काय असं वाटतं? कारण देशात पण त्यांचं सरकार आहे आणि मोदीजींना जास्त सपोर्ट करतो, ते खासदार तेच होते. कुणाची हवा आहे असं वाटतं पुण्यात? तर सध्या तरी आत्ताचं वातावरण जर बघितलं आपण राजकारणात, तर मुरलीधर मोहोळ यांना खूप सपोर्ट आहे. आणि अशीच आशा आहे की भाजपचे मुरलीधर मोहोळ हे लवकरात लवकर निवडून यावे. पुण्यात सध्या कुणाची हवा जास्त आहे असं बघता आता मागच्या किंवा ह्या वर्षीच्या जसं लॉकडाऊन नंतर जसं की आता आपण जसं सरकार बदलताना वगैरे दिसतोय, पुण्याला असं एक नवीन चेहरा पाहिजे की जो खरंच लहान म्हणजे ग्राउंड लेवलवरती जाऊन कामं करेल माणसांची वगैरे, जनतेचे प्रश्न वगैरे सोडवेल, असा व्यक्ती पाहिजे. तर मला असं वाटतं की पुण्यामध्ये तरी सध्या तरी रवींद्र धंगेकर जे काँग्रेसकडनं पक्षाकडनं उमेदवार आहेत, तर त्यांची सध्या तरी खूप सारी जास्त चर्चा चालू आहे माझ्या अनुभवानुसार तरी. कुठल्या मुद्द्यावरती यंदाची निवडणूक लढवावी असं वाटतं तुम्हाला? जसं की आता बघा वातावरण तसं बघतोय आपण मागच्या 2 निवडणुकांचं की हे धर्म जात हे त्या गोष्टी चालू आहे, पण खरी निवडणूक अशा मुद्द्यावरती व्हायला, ज्वलंत प्रश्नावरती व्हायला पाहिजे. जसं की पुण्यातली निवडणूक जी आहे की नदी ट्रॅफिकचे प्रश्न असतील, रखडलेले पाणी प्रश्न असेल, कचऱ्याचे व्यवस्थापन असेल, ह्या गोष्टींवरती खरी निवडणूक व्हायला पाहिजे. ज्याच्या जाहीरनाम्यामध्ये ह्या गोष्टी असतील त्या ज्वलंत प्रश्नावरती निवडणूक घेणार, धर्म वगैरे ह्याच्यावरती का निवडणूक घेणार आहे? आता बघतोय जागतिक लेवलवरती जग कुठे चाललं आहे आणि आपण कुठल्या लेवलवरती करतोय. जग विकसित होऊन गेलेत आणि आपण अजून पण तिथेच 15 ते 20 वर्ष आपण मागे लोटले गेलो आहे. तर काहीतरी उद्याचा विचार करून ज्या मुद्द्यावरती ही निवडणूक व्हायला पाहिजे असं तरी मला वाटतं. सस्नेह जय महाराष्ट्र. सालाबाद प्रमाणे यावर्षी 9 एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मेळावा आहे. गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा, लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो. तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल, पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची. नक्की काय घडलंय, काय घडतंय हे सांगण्याची. 9 एप्रिलला शिवतीर्थावरती या, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं.
गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.